नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशिवाय मराठीमध्ये। गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय हिंदी सक्ती विरोधात जो वाद आहे तो चांगलाच पेटला होता आणि यामुळे दोन्ही ठाकरे बंधू म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येऊन 5 तारखेला मुंबईमध्ये मोठ्या मोर्चाचे आयोजन केले होते। मात्र त्यापूर्वी सरकारकडून आता हा हिंदी सक्ती विरोधातला GR जो आहे तो रद्द करण्यात आलेला अशी घोषणा जी आहे ती काल आली आणि यामुळेच आज आपण जर पाहिलं तर हिंदी सक्ती विरोधातला GR रद्द करण्यात आला आणि या संदर्भातच एकूण जर आपण पाहिलं तर आज पुण्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष त्याचबरोबर मनसेचे कार्यकर्ते यांनी संवाद साधला। नेमकं काय म्हणाले पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। शकता की ज्या दिवशी डिक्लेअर केलं साहेबांनी की हा होऊन देणार नाही, हिंदीची जी सक्ती लादण्याचा प्रयत्न सरकार करत होते होऊन देणार नाही, सन्मान्य राज साहेबांनी ज्या वेळेला जाहीर केलं, उद्धव साहेबांनी पण त्या गोष्टीमध्ये त्यांनी जाहीर केलं की आमचा विरोध आहे। जेव्हा त्यांना कळलं की मनसे आणि शिवसेना दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात, ते सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यामुळे त्यांनी घाबरून अर्जंटमध्ये त्यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन तिन्ही नेत्यांनी बसून तो GR रद्द केला। त्यांना कळलं की 5 तारखेला जो मेळावा जर झाला असता तर ना भूतो ना भविष्य इतकी गर्दी झाली असती आणि सरकार अडचणीत आलं असतं। त्यामुळे त्यांनी घाबरून याच्यावरती दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला, पण आता हे वादळ थांबणार नाही। तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मराठी माणूस पेटून उठलेला आहे। सगळ्यांना संपूर्ण विश्वास या दोन्ही ठाकरे बंधूंवरती आहे, तर महाराष्ट्रामध्ये ठाकरे नावाचं वादळ येण्यापासून कोणी रोखू शकत। नेमका हा आता कायदा रद्द करण्यात आला तर याच्यामध्ये राज ठाकरेंचा विजय, उद्धव ठाकरेंचा विजय का मराठी माणसाचा विजय? नाही, हा तर विजय सर्वस्वी मराठी माणसाचा आहे। जो विषय चुकीचा होता त्याला विरोध करण्याचं काम हे नेते करत असतात, जो विषय चुकीचा आहे त्याला हाणून पाडण्याचं काम नेते करत असतात। हा सर्वस्वी विजय महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेचा आहे। बरं, यानंतर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत तर त्यामध्ये पण मनसे आणि शिवसेनेची युती पाहायला मिळेल का? काय वाटतं तुम्हाला कार्यकर्ता म्हणून? आता कार्यकर्ता म्हणून आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की उद्धव साहेब, राजसाहेब एकत्र यावे। बाकी सर्वस्वी निर्णय मोठे नेते ते वरिष्ठ लेवलला घेत असतात, पण ते दोघं एकत्र आले तर पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये एक खूप चांगलं वातावरण निर्माण होईल। लोकांना आजच्या घडीला एक चांगला सक्षम विरोधी पक्ष हवा आहे, जो या सरकारला जबाब विचारू शकतो, जो या सरकारच्या अंगावर जाऊ शकतो। जर ही युती झाली तर याचा इम्पॅक्ट येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये दिसेल का? काय वाटतं? 100% दिसणार। तुम्हाला दिसेल की मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, ठाण्यामध्ये, अनेक जिल्ह्यांमध्ये शिवसेनेची, मनसेची एक चांगली ताकद आहे। आज जे दोघांमध्ये वोट डिवायडेशन व्हायचं ते दोघं एकत्र आले तर हे सगळे समोरचे पळून जातात। 5 तारखेला तुम्ही शिवसेनेसोबत जल्लोष करणार? 100%। राज साहेबांची मगाशी प्रेस झाली, साहेबांनी डिक्लेअर केलेलं आहे की 5 तारखेला आम्ही विजयी एक मेळावा घेतोय। मग त्याच्यामध्ये ह्या कुठल्याही पक्षाचा नसेल, त्याच्यामध्ये सेनाप्रमुख उद्धव साहेब असतील, राजसाहेब असतील, अनेक सारे नेते असतील, अनेक सारे साहित्यिक, ज्या लोकांनी या विषयामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, ज्यांनी विरोध दर्शवला, ही सर्व लोक व्यासपीठावर असतील। आम्हाला कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने मुंबईवरून आदेश येईल त्या पद्धतीने आम्ही सगळे ताकदीने त्या ठिकाणी पोहोचू। एकच सांगेल, ठाकरे ब्रँड काय असतो ते त्यांनी जाणवलं, म्हणून त्यांनी कालचे GR सेशन सुरू व्हायच्या आधी GR रद्द केले म्हणून घोषणा केली। ही त्यांच्यावर नामुष्की आलेली। मराठी माणसाला एकत्र न येण्याचं किंवा एकत्र येऊ न देणं ह्याच्यापासून ते षडयंत्र आहे। पण इथून पुढचा मराठी माणूस हा जागा झालेला आहे। महाराष्ट्राच्या हितासाठी राजसाहेब असतील, उद्धवसाहेब असतील हे एकत्र यावेत, ही अशी प्रामाणिकपणे आमची सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे। आणि जर ठाकरे एकत्र आले तर काय होतोय त्याची प्रचिती काल त्यांना आलेली आहे। आणि भविष्यातल्या येणाऱ्या सर्व निवडणुका असतील, त्या सर्व आंदोलनं असतील, शेवटी मनसैनिक आणि शिवसैनिक काय ताकदीचे आहेत ते एखादं आंदोलन तुम्ही आमच्या दोघांच्यामुळे एकदा बघावं, महाराष्ट्र जागा करू आम्ही। सर, एक प्रश्न होता, त्यांनी पहिला GR रद्द केला किंवा त्याची दुसरा GR आणला, रद्द केला नव्हता पहिला, त्याचा दुसरी विरोध झाल्यावर दुसरा आणला आणि आता फक्त घोषणा केली आहे। तुम्हाला विश्वास आहे का भारतीय जनता पार्टी? भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवण्यासारखा नागरिक पण आता राहिलेले नाही। म्हणजे आम्ही तर पक्षावाले विश्वास ठेवणारच नाही, म्हणून तर मी काय म्हटलं की ज्या वेळेस सेशन सुरू व्हायच्या आधी GR रद्दची घोषणा केलेली आहे त्याच्यात आम्हाला वाट बघायची आहे। जर GR रद्द नाही केला तर आंदोलनं वगैरे होतील आणि त्याची खरी ताकद काय आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, शिवसेना असेल, ती येणाऱ्या काळात 100% दिसेल आणि त्या ताकदीची त्यांना इतकी गंभीर दखल घ्यावी लागेल की त्यांना रस्त्यावरती फिरता थोडी होईल। हो, 5 तारखेचा जो आता जो मोर्चा काढणार होता तो नेमका आता मोर्चा जिंकणार आहे का सभा होणार आहे, काय होणार आहे? नाही, त्याचा मला वाटतं विजय मेळावाच होईल कदाचित आता, कारण एवढ्या 2 दिवसात ते काय निर्णय घेतात माहिती नाही आपल्याला। पण जागा अजून ठरलेली नाही आहे, दोन्ही नेत्यांचं बोलणं होणार आहे।
आणि त्यानंतर आम्हाला आदेश ज्या पद्धतीने येईल त्यानंतर आम्ही पुण्याला जर झाला घेतला तर आम्ही अतिशय चांगल्या ताकदीने जाऊ पुढे. आणि जर समजा मुंबईला असेल तर पुण्यातले मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्रितपणे जास्तीत जास्त संख्या घेऊन पुण्यातनं मुंबईकडे कूच करतील. दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची जी संधी होती तर ती सरकारनं ती प्रेस कॉन्फरन्स किंवा घोषणा करून मोडून काढली असं नाही. ठाकरे ब्रँडला घाबरले. ठाकरे ब्रँड काय आहे तो त्यांनी बघितला म्हणून त्यांनी तो GR रद्दची घोषणा केलेली आहे. अजून आमची वेळ गेलेली नाही आहे. त्यांनी सुधारावं आता. आजच आज सेशन सुरू झालेलं आहे. उद्यापर्यंत GR रद्द करतील ते अशा आम्हाला अपेक्षा आहे. नाही गेली तर वर्षी नेते ठरवणारच आहेत. विजय मेळावा जर होणार असेल 5 तारखेला आमचा तो भव्य दिव्य होणार आहे. नक्कीच आपण पाहिलं तर शिवसैनिक आणि मनसैनिक यांच्याकडून सांगण्यात येतं की ही खरी तर ठाकरेंच्या ताकदीला घाबरून हा हिंदी सक्तीचा GR जो आहे तो रद्द करण्यात आला आहे. आणि जरी मोर्चा झाला नाही तरी मुंबईमध्ये विजयाची सभा जी आहे ती 5 तारखेला निश्चित होणार आहे. आणि आम्ही मनसैनिक आणि शिवसैनिक घेऊन त्या ठिकाणी जाणार आहोत मोठ्या संख्येने. त्याचबरोबर हा खरं तर विजय मराठी माणसाचा आहे अशी प्रतिक्रिया यांच्याकडून देण्यात आली. प्रियंका परदेशी, लोकशिवाय मराठी, पुणे.